हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही सर्वे? वेलकम टू माय गोवा डे 3 व्लॉग. तर आता सकाळी आम्ही रेडी वगैरे होऊन कोलवामधून निघालो आहोत आणि आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशन नेक्स्ट स्टे साठी चाललो आहोत. हा स्टे आहे ना, आम्ही काल रात्रीच सर्च केला होता आणि ऑनेस्टली ओनर इतके स्वीट होते. त्यांनी इतकं चांगलं गाईड केलं ना आम्हाला फोनवर की विचार केला आम्ही हाच फिक्स करून टाकायचा. तर या स्टेचं नाव आहे जे जे हॉलिडे होम्स. हा एकदम सिम्पल, व्हायब्रेट आणि खूप छान छान झाडं लावलेली त्यांनी आणि प्रॉपर्टी खूपच वेल मेंटेन्ड होती. तर हा स्टे एक कपल रन करतात आणि ते खूपच स्वीट आहे. रूम सुद्धा इतके क्लीन होते, कम्फर्टेबल आणि एकदम नीट होते. ऑनेस्टली मी हा स्टे तुम्हाला नक्की रेकमेंड करेन. आम्ही ऑलरेडी रेडी होऊन आलेलो होतो. फक्त रूम चेक इन केला, सामान वगैरे ठेवलं आणि इथून निघालो आमच्या फर्स्ट स्पॉटसाठी. तर आमचा फर्स्ट स्पॉट आहे अगोंडा बीच. तर ह्या स्टे पासून ना 3 ते 4 बीचेस आहेत जे 15 to 20 मिनिट्सच्या अंतरावरच आहे. तर तो एक बेस्ट पार्ट आहे की ह्या स्टेला जर तुम्ही आलात ना तर तुम्ही बाकीचं साईट सीइंग एकदम इझिली करू शकता. आणि ओ माय गॉड, हा अगोंडा बीच इतका सुंदर, स्वच्छ आणि शांत असेल हे मी एक्सपेक्ट नव्हतं केलेलं. म्हणजे इतकं शांत की लोक इथे झोपलेली आणि बुक सुद्धा रीड करत होती. हा अगोंडा बीच टर्टल शेप रॉकसाठी सुद्धा फेमस आहे. जर तुम्हाला हा रॉक जवळून बघायचा असेल ना तर बोट राईड सुद्धा अवेलेबल आहेत. आम्ही इथे निवांत बसलो, टाइम स्पेंड केला, मस्त आराम केला आणि मग इथून निघालो आमच्या नेक्स्ट स्पॉटसाठी. साऊथ गोवामध्ये हा बीच तर मला मस्ट विजिट वाटला, कारण इतकं क्लीन आणि एवढं पीसफुल बीच भेटला ना तर अजून कायच हवं आहे. तर आता इथून आम्ही नेक्स्ट डेस्टिनेशनला आलोय, ते आहे प्रायव्हेट बीच, काकोलेम बीच. तर या बीचला ना एंट्रीसाठी 50 रुपीज काहीतरी एंट्री चार्ज होते आणि हा आहे वरतून व्ह्यू. म्हणजे किती भारी दिसतंय आणि ह्या साईडने ना खाली जायला शिड्या आहेत जिथून आपण बीचला जाऊ शकतो. खूपच ब्युटिफुल असा क्लिफ पॉइंट आहे हा आणि इथून सनसेट बघायला सुद्धा किती मजा येईल ना. पण चला आता आपण खाली उतरूया आणि बीच कडे जाऊया. हा वॉकिंग पाथ सुद्धा किती सुंदर आहे. म्हणजे सर्वीकडे झाडं दिसतायत आणि क्लिफ पॉइंट आहे. त्याच्यानंतर पूर्ण रॉ नेचर वाईब्स एकदम मस्त होतं. आणि हा प्रायव्हेट बीच आहे म्हणतात तर म्हणजे खाली उतरून आपल्याला समजेलच की इथे सुद्धा गर्दी नसेल कदाचित. तर चला बघूया. फायनली आपण बीचवर पोहोचलो आहोत आणि बीच खूपच क्लीन आणि काम दिसतंय. एवढी क्राऊडेड नाहीये. पण एक आहे, दोन्ही साईडला हाय क्लिफ्स आहेत. ते इतकं छान वाटतंय ना आणि खूपच शांत जागा होती, रिलॅक्सिंग होती. आम्ही खूप फोटोज काढले. फक्त एक आहे की इथे वेव्स जरा स्ट्रॉंग आहेत. थोडा टाइम स्पेंड केला आणि वरती येऊन बसलो आणि इथून आहे ना मला हा व्ह्यू खूप आवडला. म्हणजे खाली जरी नाही गेलो तरी वरतून तो स्पॉट एकदम सुंदर दिसतोय. आता तिथून आम्ही आलोय काबोदीरामा फोर्टला. हा फोर्ट खूपच ओल्ड आणि हिस्टॉरिक आहे आणि इथे एक आतमध्ये ना स्मॉल चॅपल सुद्धा आहे आणि इथून तुम्हाला सीचा फुल पॅरोनॉमिक व्ह्यू सुद्धा मिळतो. तर बेस्ट पार्ट आहे ना की इथे क्लिफवरून ओशन व्ह्यू एकदमच नेक्स्ट लेवल दिसतो. मी तुम्हाला दाखवते किती सुंदर दिसतंय ते बघा. अमेझिंग राईट. आणि युजली हा फोर्ट सकाळी 9 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5:36 पर्यंत असतो. आणि हे आहे ना स्लीपिंग बुद्धा रॉक आहे जो इथून दिसतो आपल्याला. तर या फोर्टच्या आतूनच आपल्याला पेबल बीचला जायसाठी सुद्धा रस्ता आहे. तर इथून खाली उतरलं ना तर पेबल बीचला आपण जाऊ. पण आमच्याकडे ऑलरेडी टाइम थोडा कमी होता म्हणून आम्ही ते स्किप केलं. आम्हाला सनसेट बघायला जायचं होतं. सो हा स्पॉट स्किप केलाय. बट तुम्ही जर काबोदीरामा फोर्टला आलात तर तुम्ही इथून पेबल बीचला जाऊ शकता.
सो आता आम्ही आलो आहोत काबोदीरामा क्लिफ पॉइंटला, फायनली गोवाचा सनसेट बघायला. आणि इथून व्ह्यू काय सुंदर होता, ओ माय गॉड. स्कायचे कलर इतके छान दिसत होते आणि ह्या क्लिफ पॉइंट वरून सनसेट बघायची मजाच वेगळी आहे. ऑनेस्टली बोलू, एकदम वर्थ इट वाटत होतं मला. आणि या सगळ्या लोकेशनचे डिटेल्स ना मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत, तर तुम्ही नक्की जाऊन बघा. आणि अजून काही क्वेश्चन्स असतील तुम्हाला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ऑल्सो जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा. तुमचा सपोर्ट खूप इम्पॉर्टंट आहे. आम्ही सनसेट बघून आता निघालोय स्टेला जायला, कारण तिथूनच आम्ही डिनरसाठी जाणार आहोत. तर आमच्या ओनरने आम्हाला सजेस्ट केली आहे एक जागा जी स्टेपासून 5 मिनिट्सच्या अंतरावर आहे. तर इथे आलोय आम्ही आजचा डिनर करायला. आणि हे डिनरचं स्पॉट आहे ना आमच्या स्टेपासून खूपच जवळ आहे. सो या हॉटेलचं नाव आहे डिओनिसियो. आय एम सॉरी जर मी रॉंग प्रोनाऊन्स करत असेल तर. सिंपल आणि एकदम होमली वाइब देणारं होतं. इवन स्टाफ आणि ओनर सुद्धा खूपच चांगले होते, ज्यांनी आम्हाला खूप चांगलं जेवण सजेस्ट केलं. ऑल्सो जेवण खूपच डिलिशियस होतं. आम्ही इथे ट्राय केलं त्यांचं फ्रेंच फ्राईज, चिकन नगेट्स, लेमन सोडा घेतला होता. आणि मेन कोर्समध्ये घेतलं होतं आम्ही चिकन बिर्याणी, चिकन विंडालू विथ चपाती. आणि चिकन बिर्याणी इज वर्थ ट्राईंग. इथे चिकन बिर्याणी खूप डिलिशियस होती. आणि ही आहे मशरूमची भाजी. त्यानंतर आम्ही मागवलं सुरमई फ्राय. त्याची साईज बघा, म्हणजे 2 जण आरामात खाऊ शकतात. आमचं पोट एकदम परफेक्ट फुल झालं होतं आणि ते पण इतकं डिलिशियस मील खाऊन आजचा दिवस तर एकदम तृप्त झालं मन. आणि हे त्यांनी ओल्ड गोवाचे सुद्धा फोटोज लावले होते. तो फायनली 2 दिवसानंतर एक चांगलं मील खाल्ल्यानंतर एकदम बरं वाटलं. सो दॅट्स इट फॉर टुडे. आजचा दिवस तर खूपच छान गेला. तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि भेटूया नेक्स्ट गोवा व्लॉगमध्ये. गुड नाईट गाईज.